नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत यातील फिर्याद दाखल झालेली आहे. यातील पीडिता ही 35 वर्ष वयाची असून तिचे लग्नसंबंध जुळत नव्हते आणि लग्न तुटलेले होते. यातील जुळलेलं लग्न मोडल्यामुळे ती त्या संबंधित युवकाला संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी तिचा मोबाईल ब्लॉक केला होता. याच्यातून तिने रस्त्यावरच्या एका अनोळखी मुलाकडून मोबाईल घेतला आणि मोबाईल घेऊन त्या संबंधित मुलाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तिचे संभाषण जे होते त्या संभाषणावरून संबंधित मुलांनी तिला सांगितले की मी तुमचे लग्न जुळवून देण्यासाठी मदत करू शकतो आणि त्यांनी एका रियाज नावाच्या व्यक्तीची संबंधित पीडितेची ओळख करून दिली आणि या रियाजने मग तिला पुढे वसीम नावाच्या व्यक्तीची ओळख करून दिली, जे काहीतरी पूजा अर्चा अशा पद्धतीचे उपाय करून त्याला पुन्हा एकदा तिचे लग्न जुळवून देण्यास मदत करणार होते. याबाबत या वसीमने तिच्याकडून 32,000 रुपयेसुद्धा घेतले होते, परंतु ते वसीमने पैसे परत न दिल्यामुळे तिने पीडितेने पुन्हा रियाजशी संपर्क केला आणि रियाजने पुन्हा त्याला सांगितले तू त्याच्याकडून पैसे परत घे आणि मी तुला तुझे काम करून देतो. असे करून त्यांनी तिला स्वतःच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले आणि याच्यातून त्यांचे संबंध प्रस्थापित झाले आणि पुन्हा त्यांच्या संबंधातून त्या महिलेने तिची छळवणूक व्हायला लागल्यानंतर नांदगावपेठ पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिलेली आहे. नांदगावपेठ पोलीस ठाण्यात 64/1, 64/2, 115(2), 351(2), 351(3) आणि कलम 3 ब्लॅक मॅजिक ॲक्ट 2013च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील दोन्ही आरोपी रियाज आणि वसीम यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील तपास नांदगावपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. याबाबत अधिक आणखीन सखोल जाऊन आम्ही तपास करत आहोत.